हाय, मी नीलम. सध्या सुट्टी चालू आहे ना मुलांनो. खास तुमच्यासाठी बघा एक मी मस्त परवानी मेजवानी घेऊन आले आहे आपल्यासाठी. माझा नातू अमेय आशिष दोशी आपल्याला काय सांगणार आहे बघूया. हॅलो अमेय. हाय मुलांना, तुम्हाला वॅकेशन चालू असतील तर तुम्हाला टाइमपास करायला काहीतरी हवंच असणार. तर मग आज मी तुमच्यासाठी आजी आजोबा आणि सारस पक्षी हे पुस्तक वाचून दाखवणार आहे. ही एक छोटीशी गोष्ट आहे आणि मुलांना आवडण्यासारखी आहे. तर चला आपण ही वाचूया. एक होतं गाव, लहानसं. गावाभोवती होती एक नदी, लहानशीच, पण पाणी मात्र भरपूर असायचं. नदीभोवती होती दाट झाडे. झाडावर होते पक्षी, निरनिराळे, लहान मोठे, रंगीबिरंगी. कोणी आकाशात उंच उडणारे, कोणी नुसते झाडावरून जमिनीवरून झाडावर, थोडे उडत थोडे चालत किडव्याचं फिरणं. तर कोणी नदीत पोहणारे आणि आकाशातही उडणारे. नदीकाठची झाडे ही अशीच, काही फुलांची, काही फळांची, तर काही नुसतीच पानांची. गावातले लोकही असे, कोणी गरीब, कोणी पैसेवाले, तर कोणी लहान, कोणी तरुण, तर कोणी आजी आजोबा झालेले. तर असेच एक आजोबा होते, एक आजीही होती. आजी घरात काम करायची, आजोबा बाहेरचं काम करायचे. एकदा आजोबा असेच बाहेर गेले होते लाकूड फाटा आणायला. जाता जाता आजोबांना झाडाखाली काहीतरी पडलेलं दिसलं. पक्षी असावा, कोणाचा तरी दगड बिगड लागून पडलेला गरीब बिचारा पाखरू. आजोबांनी जवळ घेऊन पाहिलं. पाखराला तसं थोडंसंच लागलं होतं, पंखात काटा रुतला असावा. आजोबा खाली बसले. पाखराला हळूच उचलून हातात घेतलं. पाखरू अधिक जखमी झालं. आजोबांना बघून आणखीच घाबरलं. पण आजोबांनी पाखराला हळूच हातात घेतलं, थोपटलं आणि हळूहळू करून कुठे लागलं आहे, काय झालं आहे ते बघितलं. फार काही लागलं नाही. पंखात काही काटे घुसले आहेत. घाबरू नकोस बाळा, काढून टाकू आपण ते, असं पाखराशी बोलत आजोबांनी काटे काढले. पाखराला तसंच हात धरून नदीवर नेलं. नदीत रुमाल भिजवून रुमालातून थेंब थेंब करीत पाखराला आधी पाणी पाजलं. हलके जमिनीवर साफ केले आणि एका झाडाखाली सावलीत नेऊन पाखराला हळूच खाली ठेवलं. थोडा वेळ इथंच थांब आणि मग सरळ घरी जा. आई वाट बघत असेल, मलाही काम आहे, लवकर घरी गेलं पाहिजे, नाही तर आजी बसेल काळजी करत, असं पाखराला सांगून आजोबा निघाले. घरी आले. दिवसभर काय काय झालं ते आजीला सांगितलं. जेवण खाऊन दोघेही झोपून गेले. असेच आणखी खूप दिवस गेले. पावसाळा आला. एक दिवस बाहेर खूप पाऊस पडत होता. आकाश ढगांनी भरून गेलं होतं. सगळीकडे गडद अंधार पसरला होता. पाऊस लागून राहिला. बराच वेळ थांबणार नाही असं लक्षण दिसत होतं. आजी आजोबा आपले बसले होते, एकमेकांशी बोलत, गरमागरम चहा पीत. तोच दरवाज्यावर टकटक आली असं वाटलं. दोघांनीही ऐकलं, पण या वेळेला कोण येणार असं वाटून कोणीच सुटलं नाही. 5 एक मिनिटं अशीच गेली.
आणि परत टकटक ऐकू आली. पाठोपाठ कोणाचा तरी आवाजही आला. कोणी आहे का घरात? आजी गुडघा दाबत उठली. दार उघडली. समोर बघते तर काय, दारात एक मुलगी उभी, पावसात भिजत, थंडीत कुडकुडत. अगं बाई, कोण तू? ये आत ये. पावसात भिजू नकोस. आजी दारातून बाजूला झाली आणि मुलीला आत घेऊन तिनं दार परत लावून दिलं. नाव काय बाळा तुझं? अशी एकटीच कशी आलीस या पावसात? आजोबांनी विचारलं. माझं नाव सारिका. मला आई वडील नाही. मी एकटीच राहते. आजीनं सारिकाला मध्येच थांबवलं. आधी कपडे बदल, केस कोरडे कर, तोवर मी चहा करते, तो घे, मग बोलू आपण. असं सांगून आजी चहा करायला आत गेली. अशी झाली सुरुवात सारिकाची आजी आजोबांकडे राहायची. तीही एकटी आणि आजी आजोबाही एकटे. दोघांचे एकमेकांना चांगले सोबत झाले. सारिका आजीला खूप मदत करायची. पाणी भरायची, झाडलोट करायची, भाजी चिरायला आणि कधी कधी निजताना पाय देखील दाबायची. एक दिवस असेच आजीला पाय दाबत चेपता सारिकानं आजीला विचारलं, आजी मला मशीन आणून देशील का? मला कपडे छान शिवता येतात. मी मशीनवर कपडे शिवेन. ते आपण बाजारात नेऊन विकू. आजोबांना थोडी मदत होईल. किती दमतात ते काम करून. किती दिवस लाकडं विकायची आणि पैसे मिळवायचे. आजीनं सारिकाचं बोलणं आजोबांना सांगितलं. आजोबांनी सारिकाला मशीन आणून दिलं. सारिका पहाटे लवकर उठायची आणि कपडे शिवायला बसायची. छान छान कपडे शिवून तयार. सकाळी आजोबा उठून नेऊन विकायचे. तर कसे कुणास ठाऊक, पण सगळे कपडे विकले देखील जायचे. आजी विचारायची, अगं तू कसे कपडे शिवते? ते एकदा मलाही दाखव तरी. आणि इतक्या लवकर उठून कशाला शिवतेस? मी करीन ना मदत थोडी. पण सारिका काही ऐकायची नाही. तिनं मुळी आजी आजोबांना तशी अटच घातली होती. मी कपडे शिवत असताना कोणीही खोलीत यायचं नाही, की दार उघडून बघायचं नाही. माझी शपथ आहे. आता आजी आजोबा तर काय करणार? ते आपले ती सांगेल ते ऐकायचे. पण मनात विचार नेहमी चालायचे, ही इतके सुंदर कपडे शिवते. बघता बघता लोक विकत घेतात, परत मागतात. अगदी राणीसाहेब देखील खुश असतात. कपडे ती शिवते तरी कसे? ते एकदा बघावं असं आजीला तरी फारच वाटायचं. पण शपथ तरी कशी मोडणार? असंच दिवस चालले होते. एक दिवस पहाटे आजीला अचानक जाग आली. सारिका बहुतेक शिवत बसली असावी. खोलीतून मशीन चालवताना येतो तसा आवाज येत असावा. आजीला राहवलं नाही. ही काय वेळ झाली शिवत बसायची. एक दिवस नाही, 2 दिवस नाही, रोजच उठून ते आजारी पडायची लक्षणं. असा विचार करत आजी उठली
आणि थोडस रागावूनच तिनं सारिकाच्या दरवाजाला ठक 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 ठकला. दरवाजा उघडला आणि आजी बघतच राहिली. जे दिसत आहे ते खरं आहे की आपण अजून झोपेतच आहोत हेच तिला कळेना. कारण खोलीत सारिका नाही तर एक मोठा पक्षी शिवत बसलेला. मशीनवर नाही तर चोचीनं दाराचा आवाज झाला आणि शिवण एकदमच थांबलं. बघता बघता पक्षी जाऊन सारिका समोर उभं राहिला. आजी, क्षमा कर मला, पण तू मला पाहिलंस. आता मी इथं राहू शकणार नाही. मला परत गेलं पाहिजे. तशी अटच घातली होती मला पक्षीराजानं. असं सांगून सारिकानं आजी आजोबांना निरोप घेतला. पायावर डोकं ठेवलं. एक दिवस जंगलातून परत येताना आजोबांनी मला वाचवलं होतं. ते तुमचे उपकार थोडेसे तरी फेडावे याकरिता मी आले होते. खूप जीव लावलात मला. इथे राहावंसं असं मनात ठरवलं होतं. पण आता माझा नाईलाज आहे. कधी काही लागलं तर माझी आठवण करा. बोलवा मला, मी लगेच येईल. बस इतकंच. आजी आजोबांचे डोळे भरून आले. डोळे पुसून समोर बघतात तर काय, तिथं होता एक पक्षी, पंख पसरून आकाशात भरारी घेणारा. आजी आजोबा बाहेर येऊन कितीतरी वेळ आकाशाकडे बघत राहिले. पक्षी उंच उंच जाऊन ढगानाड दिसेनासा झाला. जा बाळा जा, जिथे असशील तिथे सुखात राहा. देवा सारिकाला सुखात ठेव. असा देवाला साकडं घातलं. आजी आजोबा घरात परतले आणि परत आले. एकटेच राहायला लागले. सारिकाची आठवण काढली. तर तुम्हाला हे गोष्ट छान वाटली ना, तर तुम्ही जर छान वाटली असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलला शेअर करा. बाय. आवडली ना? बघा, पर्यावरण आणि सेव्ह दी बर्ड्स अँड सेव्ह दी ॲटमॉस्फिअर, पर्यावरण. बाय बाय. अशाच नवीन गोष्टींसकट परत भेटूया.